प्लेजर हे एखादी गोष्ट केल्या केल्या जे वाटतं मला फॉर शॉर्ट टर्म पिरियड, दॅट इज प्लेजर. मुद्दा इथे पॉईंट असा आहे की हॅपीनेस हे शोधायची गोष्ट नाही आहे तिथे क्रिएट करायची गोष्ट आहे. पण ती आपलं असोसिएशन असं आहे किंवा ते असं आपण एक लावून घेतलेलं आहे की ब्रेक घ्यायचा म्हणजे घर सोडून उडे बाहेर जायचं दुसरीकडे किंवा रिसॉर्टला जायचं, फिरायला जायचं. ॲक्च्युली आपल्याकडे ना सेल्फ लव्ह किंवा सेल्फ केअरची कन्सेप्ट काय माहिती आहे का? पेडिक्युअर करणं, नाही ना, किंवा स्पाला जाणं किंवा ट्रिपला जाणं. ओके, कधी कधी ती इतकी आपल्याकडे रिलॅक्सेशनची कन्सेप्ट इतकी जोडली गेलेली आहे विथ सबस्टन्स यूज. ग्रॅटिट्यूड जर्नल्स पण असतात. येस, कारण दॅट मेक्स यू टू लुक मोर ऑन द व्हाईट पेपर यू आर हॅव्हिंग. तर सो हा एक पर्स्पेक्टिव्ह शिफ्टच आहे. सो ग्रॅटिट्यूड जर्नल तर खूप फेमस आहे. एकतर माणूस आहे म्हटल्यानंतर हे एक्सपेक्टेशनच ठेवणं चुकीचं आहे की मी कंटिन्युअस हॅपी राहील. कारण दुःखाच्या प्रसंगात आपल्याला रडायलाच यायला पाहिजे. तिथे जर आपण हसतो तर आपल्याला दुसरीकडे घेऊन जाते. हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या गप्पाडू पॉडकास्टवर. आपण एन्झायटीबद्दल बोललो आहे, आपण डिप्रेशनबद्दल बोललो आहे, पण आपण ॲक्च्युली ग्रॅटिट्यूड, सेल्फ लव्ह आणि हॅपीनेस या विषयांवर बोललोच नाही. कारण आयुष्य या भावनांशिवाय सुद्धा कमीच आहे, बरोबर. कारण तुम्ही जर डिप्रेस होताय, तुम्ही एन्झायट होताय, पण त्याचबरोबर कुठेतरी तुम्हाला हॅपी फील होतं आहे. त्याचबरोबर काही लोकांना सेल्फ लव्ह जाणून घ्यायचं आहे, काही लोकांना ग्रॅटिट्यूड फील होतं. आणि त्या भावना नेमक्या काय असतात किंवा हे ग्रॅटिट्यूड कसं एक्सप्रेस केलं पाहिजे किंवा सेल्फ लव्ह म्हणजेच फक्त सेल्फिशनेस का किंवा सेल्फ लव्ह म्हणजे अजून काही वेगळं आहे. त्याच्यानंतर सेल्फ लव्ह एक्झॅक्टली कसं डेव्हलप केलं पाहिजे, ग्रॅटिट्यूड कसा व्यक्त केला पाहिजे, ही बऱ्याच लोकांना माहीत नसतं किंवा बऱ्याच लोकांना समजत नाही आहे. आणि ते मनाला कसं शांतता देतं आहे, ते मनाला कसं समाधान देतं आहे, मनाला कसं ते प्लेजर देतं आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा आज आपल्यासोबत आहेत विनयाताई. तर वेळ न दवडता सुरू करूयात हॅपीवाल्या पॉडकास्टला. सो नमस्कार विनयाताई. हॅलो. आपण 2-3 एपिसोड झाले डिप्रेशन, एन्झायटी, सॅडनेस या गोष्टींविषयी बोलतोय. पण जसं माणूस आहे म्हटल्यावर दोन्ही फिलिंग्स असणार, हॅपीनेस पण, ग्रेटफुलनेस, सेल्फ लव्ह किंवा छान वाटतंय बाबा, भारी वाटतंय. आणि त्याचे आपलं काम आहे की ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं पाहिजेत गोष्टी. तर मला तेच जाणून घ्यायचं आजच्या एपिसोडमध्ये. आणि म्हणून मी पण आज थोडंसं एक्साइटमेंट आहे, कारण हॅपीनेस माहिती असतं एक्झॅक्टली की छान वाटतंय, पण ओके काय असतो काय नसतं त्या सगळ्या जाणून घ्यायचं. मला पहिलाच तुला विचारायला आवडेल की हॅपीनेस काय असतो. जसं तू म्हणालास की आपण आधी पण इमोशन्स बद्दल बोललो, तर तेही इमोशन्सच होते आणि हॅपीनेस पण एक इमोशन्स आहे. तर हॅपीनेस म्हणजे असं सांगायचं तर प्युअर फिलिंग ऑफ ब्लिस. ओके, म्हणजे अगदीच डेफिनेशन सांगायची झाली तर की ब्लिस म्हणजे की जॉयफुल वाटणं. ओके, म्हणजे आनंद होणं ज्याला आपण मराठीत म्हणतो, किंवा आपण म्हणू शकतो की एक्साइटमेंट असणं असू शकतं. कारण हॅपीनेस अगेन इन अम्ब्रेला टर्मचं इमोशन आहे. त्याला खूप शेड्स आहेत. जसं मी आता म्हटलं, तू म्हणालास तू एक्साइटेड आहेस तसं आहे, किंवा आपल्याला उत्सुकता असते गोष्टींची, आपल्याला कधी कधी सॅटिस्फॅक्शन हे पण असतं हॅपीनेसमध्ये. सो सॅटिस्फॅक्शन आणि हॅपीनेसमध्ये छोटूसा फरक आहे. तर सॅटिस्फॅक्शन म्हणजे पूर्णता, म्हणजे संतुष्ट म्हणतो आपण मराठीत, कंटेनमेंट त्याला असं म्हटलं जातं. सो हॅपीनेसच्या या शेड्स आहेत आणि अतिशय इम्पॉर्टंट असं इमोशन आहे, गरजेचं असं इमोशन आहे आणि थोडंसं प्रॅक्टिस करायला लागणारं इमोशन आहे असं मला वाटतं. याची पण प्रॅक्टिस लागते आता कळेल. म्हणजे आता बऱ्याच ना हॅपीनेस, आनंद आणि प्लेजर ह्या दोन गोष्टी खूप हँड इन हँड जातात असं बोलतात लोक. मग ते काय आहेत, त्याच्यात काय डिफरन्सेस आहेत? येस, सो ऍक्च्युली हा शब्द जो आहे हॅपीनेस आणि प्लेजर हा वेगळा आहे, कारण त्याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे, म्हणूनच ते दोन वेगळे आहेत. आपण सिमिलरली वापरतो यूज टू आपल्या बोली भाषेमध्ये. पण जसं मी म्हटलं की हॅपीनेस हा जो आहे ही एक स्टेट आहे, म्हणजे तो लॉंग टर्म मध्ये तो एक ॲटिट्यूड असू शकतो, पॉझिटिव्हिटी म्हणू शकतो आपण त्याला. प्लेजर हे एखादी गोष्ट केल्या केल्या जे वाटतं मला फॉर शॉर्ट टर्म पिरियड, दॅट इज प्लेजर. म्हणजे शॉपिंग केलं तर आपण असं म्हणतो की शॉपिंग केल्यामुळे माझ्यात आनंद असा मावला माझ्यामध्ये, किंवा मी आनंदी काही काळासाठी होते असं नसतं. फॉर दॅट मुमेंट वी फील गुड, आणि ते पण हॅपी नाही वाटत, गुड वाटतं, छान वाटतं. आनंद याचा असतो की मला जे पाहिजे ते घेता आलं, व्हॉट एव्हर. ओके, सो प्लेजर हा शॉर्ट टर्म गोष्टींसाठी असतो.
इव्हन हॅपीनेस आणि प्लेजरसाठीचे केमिकल्स पण आपल्या ब्रेनमध्ये वेगवेगळे आहेत. ओके. हां, सो मे बी खूप जणांना माहिती असेल डोपामाइन नावाचं जे आहे ते आणि सेरोटॉनिन जे आहे ते. सो डोपामाइन इज असाइन विथ द शॉर्ट टर्म प्लेजर्स. शॉर्ट टर्म प्लेजर्स म्हणजे कुठलीही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर लगेच जे मला वाटतं थोड्या वेळासाठी राहतं, दॅट इज विथ डोपामाइन. पण हॅपीनेस इज लॉंग टर्म, म्हणजे मित्रासोबत गप्पा मारणं, ओळखीच्या लोकांसोबत बाहेर जाणं, नेचरमध्ये जाणं, प्राण्यांसोबत वेळ स्पेंड करणं, स्वतःसोबत वेळ स्पेंड करणं, या सगळ्या गोष्टी. नक्कीच स्वतःसोबत त्याकडे येणार आहे. पण त्याच्या आधी मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की हॅपीनेस हा टर्म किंवा हॅपी राहण्यासाठी जीवनशैलीत कुठले छोटे छोटे बदल तू सांगशील की ते केलेच पाहिजेत? मला असं वाटतं की हॅपीनेस हा एक ॲटिट्यूड असला पाहिजे. Correct. ओके, ते फिलिंग आहेच ऑफकोर्स, काही Definitely. गोष्टी केल्यानंतर ते होतच. पण कसं आहे ना, आपल्याला काय वाटतं माहितीये का की आपण जे करतोय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं तर मला आनंद वाटेल. ओके. हे बऱ्याचदा हां. होतं म्हणजे. की हा जॉब सोडला दुसरा घेतला तर आनंद वाटेल, इथे जातो ह्याच्याऐवजी मी वेगळ्या कुठेतरी रेस्टॉरंटला गेलो तर आनंद वाटेल, मी जिथे आहे घरामध्ये तिथे सोडून मी ट्रिपला कुठेतरी गेलो तर मला हॅपीनेस वाटेल. मुद्दा इथे पॉइंट असा आहे की हॅपीनेस हे शोधायची गोष्ट नाहीये, ओके. आहे तिथे क्रिएट करायची गोष्ट आहे. म्हणजे वेन वी आर टॉकिंग अबाउट की मला हॅपी राहायचंय, मला तो हॅपीनेस हवा आहे, तेव्हा मी हे बोलतेय. इट इज नॉट अबाउट तुम्ही काहीतरी केलं आणि मग तुम्हाला हॅपी वाटलं, Correct. त्याबद्दल नाही बोलते. मी बोलतेय की माझ्या आयुष्यामध्ये आनंद हा असू शकतो, क्रिएट केला जाऊ शकतो. ओके. सो आपली ही जी कन्सेप्ट आहे ना की काहीतरी केलं, काहीतरी तर आनंद बदल मिळतो. केला तर आनंद मिळतो, असं नाहीये. तो आहे तिथे क्रिएट केला जाऊ शकतो. ओके. छोटंसं एक उदाहरण देते. नक्कीच. वेकेशन म्हणजे काय वाटतं आपल्याला? तर शांततेत जाऊन कुठेतरी फिरून यायचं. हां, म्हणजे it's yes, very common. बरोबर, कॉमन. की जे आहे तिथे मी नसलं पाहिजे, कुठेतरी वेगळीकडे जायला Correct. पाहिजे. सो आता वेकेशनचा ऍक्च्युअली गरज काय असते, म्हणजे का म्हणतो आपण, तर आपल्या रुटीन मधनं ब्रेक. बरोबर. बरोबर. पण ती आपलं असोसिएशन असं आहे किंवा ते असं आपण एक लावून घेतलेलं आहे की ब्रेक घ्यायचा म्हणजे घर सोडून मुळे बाहेर जायचं दुसरीकडे, किंवा रिसॉर्टला जायचं, फिरायला जायचं. पण तो ब्रेक तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्येही घेऊ शकता. ओके. दॅट ब्रेक कॅन बी एनिथिंग. म्हणजे 5 मिनिटं फोनवर एखाद्या मित्राशी बोलणं, तुमच्या आवडीची डिश अर्धा तास 15 मिनिटं शांतपणे तुम्ही एन्जॉय केली तुमच्याच घरामध्ये, किंवा सकाळचा जो टाइम असतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी दिवसाची सुरुवात त्याच्या त्याच्या पद्धतीने करायला आवडते. बरोबर. तर समजा एखाद्याला एक्सरसाइज करायला आवडतो, तर त्याने त्या दिवशी खूप छान पद्धतीने एक्सरसाइज केला, तिथे होता, बाकी विचार केले नाही, योगा केला. सो एनिथिंग. तर तो ब्रेक आपण आपल्या डेली रुटीन मधनं घेणं एक्सपेक्टेड आहे, त्याच्यासाठी कुठेतरी जायची गरज नाहीये. सो हे जी गोष्ट आहे ना, धिस विल हेल्प अस टू अंडरस्टँड की हॅपीनेस हे काहीतरी स्विच केल्यानंतर गोष्ट नाहीये, ओके. आहे तिथे क्रिएट करायची गरज आहे, असं मला खूप वाटतं. आता मला या क्वेश्चन सोबत मागचं 1-2 गोष्टी लिंक करायच्या, ज्या आपण मागच्या एपिसोड्स मध्ये बोललो होतो की सेल्फ टॉक जे आपण बोललो होतो. तर मी आता बऱ्याचदा बघतो की लोक म्हणतात झाडांशी बोलता येतं, प्राण्यांशी बोलता येतं, त्याच्यानंतर तुम्ही घरात एखाद्या वस्तूशी बोलू शकता. मग हे हॅपीनेसला कसं रिलेट करू शकतात? झाडं बेसिकली, हा मुद्दा मी तुला म्हटलं की फिजिकली पण रिलॅक्सेशनसाठी तो कलर नॅचरली चांगला आहे. दुसरं महत्वाचं आहे की एक माणसाची खूप मोठी गरज असते, ते म्हणजे तो बिलॉंगिंगनेस वाटणं. म्हणजे आय बिलॉंग समवेअर और आय बिलॉंग टू समवेअर, ही एक खूप मोठी गरज आहे. बरोबर. आपण म्हणतो ना, जसं की ज्याला आपण वरच्या लेवलला, कॉन्शियस लेवलला असं नाव दिलंय की, किंवा सोशलॉजिकली असं म्हणतो की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. बरोबर. ओके. पण ती समाजप्रियता म्हणजे काय, तो बिलॉंगिंगनेस आहे की मला कोणीतरी लागतं आणि त्यालाही मी लागतो, हे फिलिंग आहे. सो ते जे झाडांशी बोलणं, ज्यांना झाडं आवडतात, झाडं लावायला आवडतात, ते त्याच्यात रमतात. का रमतात? कारण ती गोष्ट अशी आहे की तुम्हाला तिथे तुम्हाला जे वाटतंय, तुम्ही ग्राउंडिंग होताय, तुम्ही काही अशा टेक्निक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, माती तुमच्या हाताला लागतेय, तुम्ही ते वाढवताय ना, म्हणजे त्याला आपण सजीव मध्येच कन्सिडर करतो झाडाला. सो इट इज ग्रोईंग. तिथे बरं, तिकडून तुम्हाला असा काही रिस्पॉन्ड येणार नाहीये तुम्ही गप्पा मारताना की काय असे विचार करताय. ओके. सो दे आर लिसनिंग, दे आर देअर. सेम विथ ॲनिमल्स. ओके. माझ्या स्वतःकडे डॉग आहे, त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड. प्लस असं आहे की फिजिओलॉजिकली पण चेंजेस ह्याच्यात सायंटिस्टने बघितलेले आहेत की जेव्हा तुमच्या घरात प्राणी असतो तेव्हा काही स्पेसिफिक हॅपीनेसचे आपले केमिकल्स रिलीज होतात. सो प्राण्यांसोबत पण त्याचे की तो
फिलिंग ऑफ बिलॉंगिंगनेस आणि ते अनकंडिशनल लव्ह जे आपल्याला हवं असतं ते त्यांच्याकडनं आपल्यापर्यंत मिळतं. सो ह्या गोष्टी सुद्धा नक्कीच आपल्याला हॅपीनेस ठेवण्यासाठी, टिकवण्यासाठी मदतीच्या होऊ शकतात. आता ओके, पण हे एक्सटर्नल झालं. इंटरनल बॉडीमध्ये किंवा आहारामध्ये काय गोष्टी केल्या पाहिजेत, छोट्या छोट्या असतील किंवा मोठ्या असतील अशा? ओके, आहारामध्ये सगळ्यात म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपण सेल्फ केअर बद्दल काय केलं पाहिजे किंवा जेणेकरून हॅपीनेस कडे आपण वळू? दोन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. एक म्हणजे तुमचा फिजिकल हेल्थ आणि तुमची मेंटल हेल्थ. सेल्फ केअरचा सगळ्यात मोठा म्हणजे सेल्फ केअर जेणेकरून तुम्ही हॅपी राहाल, ह्याच्या सगळ्यात मोठी पहिली असू शकते की त्यांच्या नीडला इग्नोर नाही केलं पाहिजे. म्हणजे मनाच्या आणि शरीराच्या ज्या काही नीड्स असतील की फिट राहणं, योग्य आहार घेणं, लाईफस्टाईल सेट असणं, जे जनरली सध्या आपलं नसतं. ओके, किंवा मी म्हणू शकेन की मनाच्या दृष्टीने, कारण मी सायकोलॉजिस्ट आहे, आज आपण त्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय, मनाच्या दृष्टीने की मला खूप गोष्टी पायलअप झाल्यात का, कोणाशी तरी बोलावं असं वाटतंय का, मी खूप स्ट्रेस घेतो का, काही गोष्टींना, काही विचारांना फिल्टर लावायची गरज असते, काही विचार कमी करायची गरज असते. सो ते मी माझ्या लेवलवर करू शकतो का, मन शांत राहण्यासाठी मी काय करतो, काय करते. सो या नीड्स, यालाच सेल्फ केअर म्हटलं जातं. ऍक्च्युली आपल्याकडे ना सेल्फ लव्ह किंवा सेल्फ केअरची कन्सेप्ट काय माहितीये का, पेडिक्युअर करणं, नाही ना, किंवा स्पाला जाणं किंवा ट्रिपला जाणं. ओके, कधी कधी ती इतकी आपल्याकडे रिलॅक्सेशनची कन्सेप्ट इतकी जोडली गेलेली आहे विथ सबस्टन्स यूज. ओके, दॅट इज नॉट व्हॉट सेल्फ लव्ह इज. ते 5 मिनिटासाठी पॅम्परिंग झालं आणि त्याने छान वाटतं, ऑफकोर्स वाटतं, पण ते तुम्हाला लॉंग टर्म मध्ये ते गोष्ट देणार नाहीये. इट इज बेसिकली टेकिंग केअर ऑफ युअर ओन सेल्फ, युअर ओन नीड्स, युअर ओन थॉट्स, युअर ओन इमोशन्स, बिकॉज दॅट इज व्हॉट डेली यू आर इनहेल करताय आणि एक्झेल पण करताय त्यासाठी. पण आता जसं तू बोललीस की खूप बडबड करणं किंवा हॅपीनेस मध्ये हे होतं, मग हे कितपत योग्य आहे? म्हणजे आता मी काही काही ठिकाणी बघतो की लोकांना खूप स्वतःशीच बोलायची सवय असते, मग ते कधी कधी मोठ्याने पण बोलतात आणि त्यांच्या फेसवर स्माइल असते, काहीतरी थॉट प्रोसेस चालू असते. मग ते खरंच हॅपी आहेत का ते ओव्हर हॅपीनेस होतोय? सो आता हे जे तुम्हाला विचारतोय त्याला सायकोलॉजिकली टर्म अशी आहे की मॅनियक किंवा मॅनिक सिच्युएशन आणि हॅपीनेस. सो आता ह्याच्यामध्ये हे बघ, कुठलीही गोष्ट अति ही वाईट, बरोबर. सो स्वतःसोबत बोलणं कसं असलं पाहिजे? आता आपण सगळे बोलतोय, आत्ता पण पॉडकास्ट सुरू असताना तू काहीतरी स्वतःशी बोलतोयस, मीही बोलते, पण ते आपण आउटलाऊड नाही बोलत आहे, बरोबर. कारण ती सत्सद विवेक बुद्धी किंवा ते रॅशनल आपल्याकडे आहे की ते माझ्यासाठी आहे किंवा त्याचा आवाज कमी आहे आता आणि बाकी गोष्टींचा जास्त आहे. सो आता हे जे आहे, हा अंडरस्टँडिंग जर मला होत नसेल किंवा हे जर मला कुठे थांबायचं हे कळत नसेल, तर मे बी तिथे काहीतरी सायकोलॉजिकल इश्यू क्रिएट झालेला असू शकतो. कारण जसं मी म्हटलं, कुठलीही अति गोष्ट वाईट, तसं अति डोपामाइन पण चालत नाही आणि अति सेरोटोनिन पण चालत नाही, दोन्ही आहे. ते त्याची लेवल आहे, त्या लेवलमध्येच चांगलं असतं आणि चांगलं वाटतं. पण आता ठीक आहे, आपण पुण्यात राहतोय म्हटलं, पुणे जसं बोलतो विद्येचं, कलेचं माहेर घर आहे, तर अशा कुठल्या कला, अशा कुठल्या ट्रिक्स, टेक्निक्स आहेत का ज्या तुम्हाला हॅपी राहायला कॉन्स्टंटली मदत करतात, ऍटलीस्ट एक मेंटेन करण्यासाठी? सो मी तुला म्हटलं, परत घेते कारण मी ते नेमकं ऍक्शन करताना आले. जसं मी तुला म्हटलं आता की satisfaction is one of the shade of happiness. Plus, indulging with activity which feel good फॅक्टर असतो त्याचा. जनरली हा फील गुड फॅक्टर लोकांना माहितीये चॉकलेट खाण्यामध्ये फक्त, पण तेवढाच तो मर्यादित नाहीये. कला म्हणजे कुठल्याही प्रकारे असू शकते, डान्स फॉर्म असू शकतो, बघणं ऐकणंही असू शकतं, म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकणं ही सुद्धा एक रिलॅक्सिंग आणि आणि ऍक्टिव्हिटी. सो अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीने बेसिकली ना आपले जे ब्रेन आहे, आपलं मन आहे किंवा आपलं जे फिजिकल हेल्थ आहे तिथे खूप रिलॅक्सेशन मिळतं. आपण खूप चांगल्या हेल्दी कोपिंग्स आहेत हे बेसिकली, असं आपण म्हणू शकतो की मी अशा ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज होतोय किंवा मी अशा ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज आहे की जिथून मला रिलॅक्स होतंय, नॅचरली रिलॅक्स होतंय. सो ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला उपयोगाच्या ठरू शकतात. असं काही नाही की त्यासाठी मी खूप नॅशनल लेवलचं डान्सर असलं पाहिजे. डान्स हा एक्सप्रेशनसाठी पण केला जातो. सो याचाच एक खूप थेरप्युटिक फॉर्मॅट म्हणून मगाशी आय थिंक आपण काही एपिसोड्समध्ये बोलताना बोललो होतो याच्याबद्दल की डान्स मुवमेंट थेरपी म्हणून एक प्रकार आहे. सो डान्स मुवमेंट थेरपीमध्ये डान्स नाही करत,
ती बेसिकली थेरपी डेव्हलप केलेली आहे की इमोशन्स एक्सप्रेस व्हावे बॉडीतनं तुमच्या थ्रू बॉडी. सो अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, ठीक आहे थेरपी नाही पण डान्स करणं, एक्सप्रेस होणं, गाणं किंवा गाणं ऐकणं, चांगले गोष्टी करणं किंवा काही आर्ट आहे, पेंटिंग आहे. पेंटिंग तर सुंदर वे आहे एक्सप्रेस करायचा. सो या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्याला हॅपीनेस आणि सॅटिस्फॅक्शन या दोन्ही ठेवण्याला मदत करतात. नाही आता ते नक्कीच झालं, पण जसं आपण बोलताना मागच्या एपिसोड्स मध्ये बोललोय की आपण थोडंसं डल असतो, थोडंसं लो असतो, त्याच्यानंतर डेफिनेटली या मुवमेंट्स केला. म्हणजे इव्हन मी म्हणेन बाथरूम सिंगिंग सुद्धा तुम्ही जर केलं तर ऍटलीस्ट द मुवमेंट यू फील गुड. राईट, अ गुड बाथ कॅन ऑल्सो गिव्ह यू अ गुड मूड लिफ्ट. मूड लिफ्ट. पण मग हॅपीनेसचा तुमच्या ऍक्च्युअल माइंडवर कसा इम्पॅक्ट होतो? म्हणजे तुमचं जे मन आहे आणि तुम्ही जर सतत जसं ऍटिट्यूड, तू बोललीस ऍटिट्यूड असेल तर तो तुमच्या माइंडवर कसा इम्पॅक्ट करतो? तर मग ती पॉझिटिव्हिटी म्हणता येते. करेक्ट. म्हणजे तो जर सलग राहिला तर मग ते पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपण म्हणतो. तू तुझ्या आयुष्यात पण असे काही लोक बघितले असतील की ते आपण म्हणतो ना खूप पॉझिटिव्ह आहेत यार. पॉझिटिव्ह म्हणजे काय तर त्यांचा आयुष्याकडे बघायचा अप्रोच जो आहे तो सकारात्मक आणि हेल्दी जास्त असतो. ऑल्दो तिथे त्यांच्याही आयुष्यात काहीतरी चॅलेंजेस असतात, तेही गोष्टी डील करत असतात, पण तो बघायचा परसेप्शनच असं आहे की मला फक्त काय नाहीये, कसं हे होत नाहीये याच्यावर फोकस नाही जात, तर मी काय आहे किंवा मी जे आहे त्याबद्दल कसा चांगल्या प्रकारे थँकफुल राहू शकतो, ग्रॅटिट्यूड आपण ज्याला म्हणतो, याच्याकडे तो फोकस जास्त असतो. सो त्याला आपण म्हणू शकतो पॉझिटिव्हिटी. पॉझिटिव्हिटी हा म्हणजे पॉझिटिव्हिटी होण्यासाठी किंवा तो ऍटिट्यूड क्रिएट होण्यासाठी खूप गोष्टी करता येतात. खूप त्यातल्या 1-2 गोष्टी मी तुला सांगू शकते. एक म्हणजे की गिव्ह अप ऑन हॅव्हिंग अन ऍटिट्यूड ऑफ एन्टायटलमेंट. एन्टायटलमेंट म्हणजे आपण कोणीतरी भारी किंवा आपल्याला ते द्यावं, सेंटर ठेवावं आणि मग आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या गोष्टी कराव्या. ही गोष्ट या ऍटिट्यूडवर गिव्हअप करायला लागतं की आपल्याला सेंटर पॉइंट ठेवून कोणीतरी काहीतरी करावं, मग मला अगेन तेच कोणीतरी काहीतरी केलं की चांगलं वाटेल. आयडियली मी स्वतःला सेंटर पॉइंट ठेवू शकतो का आयुष्यात? तर मग उपयोग समोरचा का ठेवावं त्याने. सो या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो. आपल्या आजूबाजूची अशी जी लोक असतात जे जास्त एनर्जीवाले असतात, ज्यांना इन जनरल त्यांचा आउटलुक आयुष्याकडे बघण्याचा बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असतो, अशा लोकांसोबत जास्त हँगआउट करायचं, चर्चा करायची, गप्पा मारायचं जेव्हा लो वाटतं तेव्हा. त्याच्याने खूप फरक पडतो. थॉट प्रोसेस जी आपली आहे ती अशी कधी कधी जर निगेटिव्ह थॉट आले त्याच्यात आपण स्पायरल होतो. अशा वेळेला लक्ष त्याच्याकडे द्यायचं की हे कट करायला पाहिजे, काही ऍक्शन करा, यू गेट अप, मूव्ह अवे, डू समथिंग, सो जेणेकरून ती थॉट प्रोसेस कट होईल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पॉझिटिव्हिटीसाठी लागतात. त्याच्यानंतर एक खूप महत्वाची गोष्ट लागते पॉझिटिव्हिटीसाठी, इज माइंडफुलनेस. म्हणजे बिंग देअर, बिंग प्रेझेंट, इन प्रेझेंट. तुम्ही मला वाटतं तू पण बघितलं असेल आणि आपल्या खूप साऱ्या आज जे ऐकतायत पॉडकास्ट बघतायत त्यांनी बघितलं असेल, डिअर जिंदगी हे जे गाणं आहे, करेक्ट, ते गाणं, त्या गाण्यातली आलिया भट आणि अदरवाईजची आलिया भट यातला फरक काय आहे की ती म्हणजे साध्या साध्या गोष्टी ती रोज त्याच रूटने जात असते, त्याच रूटने रिटर्न येत असते थेरपिस्ट कडनं, पण त्या गाण्यामध्ये पूर्ण असं दाखवलंय की ती ईच अँड एव्हरी मुमेंट जगतीये. म्हणजे तिला ते पाणी दिसतं, मग ती बोट करते, सोडते, मग पाण्यात खेळते, मग झाडाला हक करते. सो म्हणजे झाडाला हक करायला पाहिजे असा त्याच्यातला आशय नाही. सो याच्यात मुद्दा हा आहे की तुम्ही माइंडफुली जे जे करता आहात ते तुम्ही जगणं गरजेचं आहे. त्याला आम्ही म्हणतो की प्रॅक्टिस ऑफ बिईंग माइंडफुल इन युअर, ना, बिईंग प्रेझेंट इन द मुवमेंट. दुसरं मला असं वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे, दॅट इज कॉमन ह्युमॅनिटी. ओके, आपण माणुसकीने आजूबाजूच्या लोकांसोबत वागतो, प्राण्यांशी वागतो, पण आपण स्वतःशी वागणं खूप वेळेला विसरतो. म्हणजे आपल्याला पण आपल्या आयुष्यात काही रिग्रेट्स असू शकतात, काही आपल्याकडनं चुका झालेल्या असू शकतात की जे पदोपदी खूप वेळेला ना आपल्या असं एक टिंग 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 मागे वाजत असतं. सो किंवा ते काहीतरी घडलं की ते एकदम सरफेस लेवलला येतं. सो तिथे आपल्याला स्वतःला माफ करता यायला पाहिजे काही वेळेला, तर आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर मग ती त्या गोष्टीला, त्या थ्रेडला धरून तो थ्रेड पण आपल्यासोबत सगळीकडे फिरणार मग. सो ती पण एक गरजेची की माणुसकीने स्वतःसोबत पण वागणं, तर ती पॉझिटिव्ह वाटेल ना. मला माहितीये की पॉझिटिव्हिटीसाठी काय करायला पाहिजे, आपला पॉडकास्ट बघितला आणि केलं, पण जर कुठेतरी माझ्या डोक्यात ती रिग्रेट सतत आहे, ती चूक सतत आहे, त्यासाठी मी स्वतःला दोषी ठरवतेय, ब्लेम करतेय, निगेटिव्हिटीने विचार करते, इट विल नॉट वर्क. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता खूप साऱ्या गोष्टी आल्यात मला तुला विचारलं. त्यातलं पहिलं असं विचारायचं की असं होतं ना
की आपण जसं बोल डिअर जिंदगीचं एक्झाम्पल घेतलं तर असं लोक बोलतात की तुम्ही हॅपी ॲटिट्यूड असाल तर तुम्ही चाइल्डिश वागायला लागतात, तर हे कितपत खरं आहे? ओके, बरं. ओके. सेकंड थिंग अशी होती की आता आपण हॅपी वागतोय, ओके, पण डेफिनेटली कधीतरी लो होणार आहेत, म्हणजे ते मूड स्विंग्स होणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण त्यातल्या त्यात जसं तू बोललीस की माणुसकीने वागा किंवा ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे, तर मग ती काय आहे? ओके. आणि अजून एक होतं की तू मध्ये विचारलं होतं सेल्फ लव्ह काय आहे, तर ते एक मला जाणून घ्यायचं की बऱ्याच असं होतं की सेल्फ लव्ह म्हटलं की सेल्फिश हा एक इतका कॉमन टॅग लावलाय त्याचा, मग ते कसं? मला माहिती आहे 3 वेगवेगळे आहेत, एक एक करून. सो पहिलं तुला सांगते की चाइल्डिश गोष्ट. सो बेसिकली मी तुला एक गोष्ट सांगते की हॅपीनेस हे जे इमोशन आहे हे तू जर बघितलं असेल तर माणसाच्या पूर्ण स्टेजमध्ये, म्हणजे लहानपणापासून पूर्ण मरेच म्हातारे होईपर्यंत, या स्टेजमध्ये सगळ्यात हॅपी कुठली स्टेज असते आपली? डेफिनेटली चाइल्ड. कारण त्या एज मध्ये ना आपले जजमेंट्स तयार नसते झालेले, किंवा हे बोलावं तर मग मला कोण काय म्हणेल ही ॲटिट्यूड नसते तयार झालेली, लोक काय म्हणतील हा मुद्दा नसतो क्रिएट झालेला. सो मी असं म्हणेन की चाइल्डिश वागायचं म्हणजे हॅपीनेस नाही, म्हणजे गोड गोड बोलायचं. इट इज नॉट अबाउट दॅट. चाइल्ड लाईक आपण वागू शकतो. ओके, या 2 गोष्टींमध्ये पण फरक आहे. चाइल्ड लाईक म्हणजे की मला वाटतंय ते मी एक्सप्रेस करते, म्हणजे मला एखादी गोष्ट छान वाटली तर मी तोंड भरून स्तुती केली त्याची, म्हणजे ती माझीच असली पाहिजे असं काही नाही. मी करते बरं का हे. मी जर गाडीवरनं चालले असेल आणि शेजारून कोणी चालला असेल किंवा कोणत्याही काकू आजी असतील आणि त्यांची साडी मला भयानक आवडली, तर मी त्यांना खूप मनापासून कौतुक करते की कारण ती चॉईस छान आहे, मला बघून छान वाटतंय. आय फेल्ट लाईक की म्हणजे हे वाटतं की अरे मी घ्यायला पाहिजे अशी साडी, पण त्यासोबत आधी ते छान वाटतं ना बघितल्यानंतर. सो एक्सप्रेसिंग इट एक्सप्लिसिटली जे लहान मुलं करतात. लहान मुलांना जर आपण असं विचारलं ना की तू वेडायस का, तर त्याचं वाईट नाही वाटत, ते म्हणतात नाही, ते सरळ उत्तर देतात. बरोबर ना? याचा अर्थ काय की तो जो सेल्फ टॉक आहे ना त्याच्यामध्ये कुठेही हा अँगल बिल्ड नसतो झालेला की लोक काय म्हणतील, मी इथे बरोबर दिसतोय का, मग मला कसं परसिव्ह केलं जातंय, हा अँगल डेव्हलप असतो. सो दे व्हॉट वी कॉल एज अ इनोसन्स. पण आता इनोसन्स किंवा चाइल्ड लाईक आणि चाइल्डिश ह्याच्यात एक थिन लाईन आहे, ती क्रॉस नाही करायला पाहिजे. ऑफकोर्स ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर तू असं म्हणालास अबाउट ग्रॅटिट्यूड, राईट, की ग्रॅटिट्यूड कशा पद्धतीने आपण एक्सप्रेस. सो मुद्दा काय आहे की मी आय थिंक मागच्या एका पॉडकास्टमध्ये आपण बोललो होतो की मटेरियलिस्टिकली आपण सॅटिस्फाईड असतो गोष्टींबद्दल. सो एक खूप सुंदर थिअरी आहे, व्हिक्टर फ्रँकल म्हणून एक खूप मोठे सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट होऊन गेले जर्मनीमध्ये, आणि ही त्यांचं स्वतःचं लाईफ हे भयानक प्रकारचं होतं, कारण ते नाझी कॅम्पमध्ये होते तेव्हा. सो त्यांची ती जर्नी खूप भयानक आहे. त्याच्यातनं त्यांनी एक थिअरी क्रिएट केली ज्याचं नाव आहे की मिनिंगफुलनेसवर ते बोललेत त्याच्यामध्ये. आणि एक त्यांचं बुक पण आहे, त्याचं पण मी सांगेन शेवटी, ते आपण वाचू शकतो, म्हणजे सगळेच ते वाचू शकतात. तर मिनिंगफुलनेस खूप महत्वाचा आहे, म्हणजे ग्रॅटिट्यूड त्याच्यासाठी महत्वाचं आहे की मी जे माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल थँकफुल असणं. आणि बरं, आता अजून एक मला सांगायला आवडेल की हे आपल्या कल्चरमध्येही पहिल्यापासून आहे. ओके, इट्स नॉट समथिंग वी हॅव ऑप्ट फ्रॉम वेस्टर्न. इट्स जस्ट आता ते आपण डेज म्हणून सेलिब्रेट करतो, नाव दिलंय की हा थँक्स गिव्हिंग वगैरे, पण हे आपल्या कल्चरमध्ये वेगळ्या अँगलने पुट केलेलं आहे. आपल्याकडे काय आहे ना, प्रत्येक गोष्टीला जर प्रत्येकाचं रिलिजियस किंवा तो जर अँगल लावला ना तर लोक क्वेश्चन न करता फॉलो करतात. त्यामुळे ती गोष्ट खूप वेळेला तशी फिरून येते, किंवा आपलं कल्चरच बिल्ड रिलिजन या गोष्टीवर खूप आहे, त्यामुळे मग त्या गोष्टीशी रिलेट केलं जातं. पण थँकफुल असणं म्हणजे काय, तुमच्या लाईफमध्ये ज्या मिनिंगफुल गोष्टी आहेत, म्हणजे मला आज सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी मिळतात म्हणून मी थँकफुल असलं पाहिजे माझ्या कामासाठी. तसं जेव्हा अडचणीला एक माणूस मला जो लागतो, माझा मित्र मैत्रीण, ती अवेलेबल असते, सो आय शुड बी थँकफुल फॉर हर ऑल्सो. आय शुड बी थँकफुल फॉर मायसेल्फ ऑल्सो, की मी काम करते, मला कितीही अडचणी आल्या तरी मी त्याच्यातनं पार करून मी जाते, ते करते. सो ग्रॅटिट्यूड ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि इट कॅन बी अन इमोशन, इट कॅन बी अन ऍक्शन. ओके, म्हणजे कधी कधी कोणीतरी असं खूप छान वागतं, सो आपल्याला त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड वागतं. कधी कधी आपल्याला ती ऍक्शन मधनं सांगायला लागते की आय एम फिलिंग रिअली थँकफुल की तुम्ही आहात माझ्यासोबत. सो अशा पद्धतीने ते गरजेचं आहे, आणि इट इज को रिलेटेड विथ द इमोशन ऑफ हॅपीनेस अँड एव्हरीथिंग. म्हणूनच मी तो विचारला तुला, कारण बऱ्याच असं होतं ना की
जस्ट आपण एखाद्याकडून पेन घेतला आणि त्याला रिटर्न करताना थँक्यू जरी म्हटलं तरी त्यालाही स्माईल येतं आणि तुम्हालाही स्माईल येतं. किंवा आपण मागच्या पॉडकास्टमध्ये जेव्हा कामाला मावशींचं बोलत होतो, एखाद दिवस त्यांना जस्ट ग्लास ऑफ वॉटर जरी दिलं किंवा पाणी भरलेला ग्लास दिला आणि म्हटलं की घ्या किंवा सरबत दिलं उन्हातून आला, तर त्यातनं ते बेटर फील होतं आणि सेम तुम्हाला रिॲक्शन्स मिळतात की तुम्हाला आनंद होतो, तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येते डेफिनेटली. आता एक होतं की सेल्फ लव्ह मी विचारतो की कारण हे इतकं असं झालंय आजकाल की सगळीकडे ऐकायला मिळतं सेल्फ लव्ह करा, तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम करा, हे करा ते करा, आणि ते करायला लागले कुठेतरी की लोक म्हणतात तुम्ही सेल्फिश होता. व्हॉट इज दिस एक्झॅक्टली? सेल्फ लव्हची डेफिनेशन वेगळी आहे. म्हणजे आपण जी परसिव्ह केली ती वेगळी आहे. सेल्फ लव्ह म्हणजे मला जे बरोबर वाटतं ते मी बोलीन, मला जे वाटतं ते मी सांगीन आणि तसंच करायला पाहिजे. दॅट इज नॉट सेल्फ लव्ह, दॅट इज सेल्फिश. ओके. सेल्फ लव्ह म्हणजे असं आहे की माझी जी नीड आहे की मला प्रेम हे बाहेरच्या गोष्टींमधनं मिळालं पाहिजे, लोकांकडनं मिळालं पाहिजे, तिथपर्यंत मर्यादित न ठेवता मी स्वतःला पण प्रेम दिलं पाहिजे. इतकं सोपं आहे ते, खूप सोप्या लँग्वेजमध्ये मी सांगते, अजिबात टेक्निकलिटीज मध्ये जात नाही. सो ही जी कन्सेप्ट आहे ही चुकीची आहे का बरोबर आहे पेक्षा ती कधी इम्प्लिमेंट केली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. सो सेल्फ लव्ह कधी गरजेचं आहे? जेव्हा असं वाटतंय ना की माझ्या आजूबाजूला कोणीच नाहीये की जे माझ्यावर प्रेम करतंय. सो प्रेम करता येईल इन एव्हरी सेन्स. ओके. की अगदी आई बाबांच्या बाबतीत, रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये, मित्रमैत्रिणींच्या बाबतीत पण वाटतं की अरे हे नाही माझ्यासोबत असे वागत आहेत ना जसे पाहिजे तसे. किंवा तो सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस जेव्हा मिस व्हायला लागतो कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, तिथे जर ही गोष्ट अवेलेबल असेल तर मग तुम्हाला ती नीड सारखी बाहेरून सीक करायची गरज नाही वाटत. सो मग ते काय आहे, जसं मी मगाशी म्हटलं की सेल्फ केअर आहे, त्याच्यानंतर सेल्फ पॅम्परिंग आहे. पॅम्परिंग म्हणजे उगाच स्वतःच्याच गोष्टीत नादात राहायचं असं नाही, पण ज्या ज्या गोष्टींची माझ्या शरीराला नीड आहे की मला आज रिलॅक्सेशनची नीड आहे तर तो टाइम मी दिला. आज मला काहीतरी नवीन लर्न करायची गरज आहे. आपल्याला खूप वेळेला आयुष्यात ना एका सर्टन एज नंतर असं वाटतं की स्टक झालोय, काहीतरी अजून माझ्याच फील्डमध्ये म्हणा किंवा नवीन काहीतरी मला एक्सप्लोअर करायचंय. हे सुद्धा काइंड ऑफ अ सेल्फ लव्ह आहे की तुम्ही ती नीड बघितली, त्याच्यावर स्टेप घेतली, कोणासाठी थांबून नाही राहिलात की आता कोणीतरी येईल माझ्यासाठी काहीतरी करेल त्याच्यासाठी थांबला नाही. त्याच्यात सगळं खाण्याच्या बाबतीमध्ये की आता सेल्फ लव्ह खाण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे मला जे वाटेल छान ते मी करणार असं नाही. बीइंग माइंडफुल अबाउट युअर इटिंग, की मी जे माझ्या बॉडीला पोचवतोय इट इज अन चॅनल, इट इज अन फ्युएल ना तुमच्यासाठी. सो ते चांगलं असलं पाहिजे. घाणेरडं पेट्रोल टाकलं तर गाडी पुढे जाऊन बंद पडते, सेम आपल्या बाबतीत आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला तिथे पण ती म्हणजे सेल्फ लव्ह म्हणजे काय की मी स्वतःपर्यंत माझे विचारांना, माझ्या शरीराला, माझ्या इमोशन्सला, माझ्या सगळ्या गरजांना मी ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करते त्याच्यासाठी मी प्रत्येक वेळेला सगळ्यांवर डिपेंड नाही राहिले. मला असं वाटतं हा एक मेसेज खूप सुंदर, पुन्हा एकदा मी डिअर जिंदगीचंच उदाहरण घेईन, त्याच्यात त्यांनी पोहोचवलाय की एक प्रसंग आहे त्याच्यामध्ये, खूप छोटा आहे तो, की ते दोघं बोटीने कुठेतरी ट्रॅव्हल करत असतात आणि त्याच्यामध्ये ती म्हणते की काहीतरी पार्टनरवरनं ती विषय काढते आणि शी वॉज डिस्कसिंग की कसं त्याला हे जमत नाहीये. तर तो तिला फक्त एकच प्रश्न विचारतो की सगळ्या गोष्टीसाठी एकाच व्यक्तीकडनं का हव्यात आपल्याला, म्हणजे ते तुला वेगवेगळ्या लोकांकडनं पण मिळू शकतं, तर त्या वेगवेगळ्या लोकांमध्ये एक तुम्ही स्वतःही असले पाहिजे. सो दॅट इज वॉट. आता आपण ऑलमोस्ट ग्रॅटिट्यूड बद्दल बोलतोय, तर मला ते जसं की ग्रॅटिट्यूडचा तुमच्या शारीरिक प्लस सामाजिक जीवनावर कसा परिणाम होतोय? म्हणजे मानसिक आणि शारीरिक असं म्हणायचं. ओके. सो बेसिकली ग्रॅटिट्यूडमुळे एकतर पहिली गोष्ट काय होते, मी जे तुला मगाशी म्हटलं होतं की आपण कसं घेतोय गोष्टी. ओके. ग्रॅटिट्यूडमुळे आपल्याला कसं आहे, असं एक विचार कर की पांढरा शुभ्र कागद आहे आणि त्याच्यावर एक काळा डाग आहे, तर आपलं लक्ष कुठे जाणार आहे? पण ग्रॅटिट्यूडमुळे उरलेला पांढरा कागद बघायला पण मदत होते. ओके. आयुष्यात आपल्याला प्रॉब्लेम्स येणार आहेत, प्रॉब्लेम सुरू राहणार आहेत, पण जर मी थँकफुल राहिले टू एनीवन, फ्रॉम युअर सेल्फ टू युअर फ्रेंड्स, फॅमिली, टू गॉड, कुठल्याही रेंजमध्ये, तर मला कुठेतरी ती एक विंडो मिळते की माझ्या लाईफमध्ये मिनिंगफुल गोष्टी पण आहेत आणि आय कॅन क्रिएट इट. म्हणजे मी समोरून जाऊन म्हणू शकते और कोणीतरी मला म्हणू शकतं की थँक्यू की तू आहेस, दोन्ही वे मध्ये. सो ते पॉसिबल आहे अशाच्या. ओके. पण ग्रॅटिट्यूड व्यक्त कसं करायचं, कारण त्याचे वेज काय काय असू शकतात? कधी कधी ते इन्स्टिंक्ट म्हणून व्यक्त होतं, म्हणजे सडन, की जसं तू म्हणालास की आपल्याला डिलिव्हरी बॉय येतात तर आपण त्यांना थँक्यू असं म्हटलं तर त्यांना एक्सपेक्टेड नसतं, किंवा रिक्षातनं उतरताना माझी आहे सवय, मी तर रिक्षाला थँक्यू काका असं म्हणते, ते एक्सपेक्टेड नसतं. सो कधी कधी ते इन्स्टिंक्टली येतं. काही जणांमध्ये ग्रॅटिट्यूड हा मुळातच असतो
ओके, म्हणजे याचा स्वभावाचा पाठ पण असतो की ते खूप थँकफुल असतात. सो आपण ज्यांना असं म्हणतो ना की जे खूप पॉझिटिव्ह आहेत, खूप चांगले वागतात, जनरली ते लोक अशा पद्धतीचे वागू शकतात. सो हे एक इन्स्टिंक्टली झालं. दुसरं झालं ठरवून. ओके, की मला आता कळलंय की एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या वस्तूने किंवा एखाद्या गोष्टींनी मला खूप वेळ साथ दिली, त्याच्यातनं त्यांच्यामुळे मी आज उभी राहिली आहे. सो मग ते ठरवून त्यांना ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं. आणि तिसरी गोष्ट राहते की जे आपण करू शकतो की हे लिहून ठेवणं, कुठे नोट डाऊन असणं या गोष्टीचं कुठेतरी. आपण जर्नल बोलतो, ग्रॅटिट्यूड जर्नल्स पण असतात. येस, कारण दॅट मेक्स यू टू लुक मोर ऑन द व्हाईट पेपर यू आर हॅव्हिंग. ओके, तर सो हा एक पर्स्पेक्टिव्ह शिफ्टच आहे. सो ग्रॅटिट्यूड जर्नल तर खूप फेमस आहेत. म्हणजे तुम्ही जस्ट टाका, अमेझॉनवर पण तुम्हाला मिळतील. आणि काही अशा स्पेसिफिक कंपनीज पण आहेत किंवा त्यांचे पेजेस पण आहेत इंस्टाग्रामवर की जे क्रिएटिव्हली खूप सुंदर ते जर्नल्स बनवतात. मग त्या जर्नलमध्ये काय लिहायचं असतं? आता थोडीशी अजून एक्साइटमेंट वाढली आहे. ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये जनरली तुम्हाला या गोष्टींबद्दल हे केलं जातं की साधं असतं की आजच्या 3 गोष्टी ज्याच्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात आज घडलेल्या, याच्यापासनं ते तुम्ही काय मेसेज द्याल ग्रॅटिट्यूड आज एखाद्याला किंवा कोणाला तरी. अशा खूप ऍक्टिव्हिटीज असाइन केलेल्या असतात ग्रॅटिट्यूडसाठीच्या स्पेसिफिकली. ग्रॅटिट्यूड आणि माइंडफुलनेसच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी कॉम्बिनेशन मध्ये चालतात. हा, की म्हणजे जर तू माइंडफुल राहिलास तर तू ग्रॅटिट्यूड म्हणू शकशील ना. म्हणजे समजा तू तुझ्या अशा विचारांमध्ये गुंतलेला आहे तर तू तो डिलिव्हरी कडनं ते घेशील कॅज्युअली, तो त्याचा जाईल, तू तुझा जाशील, देर इज नथिंग. पण जर तू तिथे इन्व्हॉल्व आहेस, म्हणजे तू माइंडफुल आहेस की आता तो दादा आलाय, तर मग आपल्याकडनं विचारलं जातं की पाणी हवंय का. ओके, सो याचा अर्थ माइंडफुलनेस आणि ग्रॅटिट्यूड हे दोन्ही गोष्टी हँड इन हँड जातात. सो तसे जर्नल्स पण असतात. जर तुम्हाला ती ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस, कारण की पुन्हा मी म्हणेन प्रॅक्टिस हा शब्द आहे कारण त्याची सवय नाहीये. त्याची सवय नाही आणि ती लावायला लागते. प्लस सध्याच्या आपण ज्या लाईफस्टाईलला बिलॉंग करतोय तिथे ती आपली कमी कमी होते, कारण आपल्याला अदरवाईज स्ट्रेसर्स भरपूर आहे. त्यामुळे ग्रॅटिट्यूड ही भावना किंवा सेल्फ लव्ह ही भावना तुम्हाला बाकीचे रिलेशन्स इम्प्रूव्ह करायला मदत करते का ही फक्त तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करते? का नाही, म्हणजे रिलेशन्सच इम्प्रूव्ह होतात. तुमचं तर स्वतःसोबत होतच, पण अदरवाईज पण होतं. सगळ्यात मला माहितीये का की मला असं वाटतं की आपण ग्रांटेड कुठल्या कुठल्या नात्यांना घेतो, बऱ्यापैकी सगळ्यांनाच घेतो, पण तरी मोस्टली की ज्यांना पेरेंट्स, ओके, वाईस वर्सा चिल्ड्रन, हे आहे इन रिलेशनशिप हजबंड वाईफ, की जिथे आपण खूप कमी वेळेला एक्सप्लिसिटली थँक्यू म्हणतो. हा, म्हणजे मनात आलेलंही असतं की अरे ही होती किंवा हा होता म्हणून झालं, पण ते आपण बोलत नाही. कारण असं वाटतं की ऑफकोर्स तिला माहितीच आहे, हा, किंवा प्रेम आहे किंवा हे त्यांचा रोल आहे. पण कधी कधी असं असतं की त्या व्यक्तीने त्याच्या 4 गोष्टी बाजूला ठेवून स्पेसिफिकली जाऊन आपल्याला ती गोष्ट दिलेली असते, किंवा आपल्यासाठी म्हणून केलेली असते, किंवा त्या रिलेशनसाठी म्हणून केलेली असते. सो तिथे जर आपण ग्रॅटिट्यूड खरंच जाऊन एक्सप्रेस केला तर नक्कीच रिलेशन चांगलेच राहतात आणि ते टिकतात. आणि मग हे स्वतःसोबत पण आहे. स्वतःला पण जर आपण थँक्यू म्हणत राहिलो तर आपला कॉन्फिडन्स वाढतो. कारण जेव्हा आपण हा विचार करतो की अरे मी एखाद्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी इतकी धडपड केली आणि आज मी सक्सेसफुली त्याच्यातनं बाहेर पडलोय, सो मी स्वतःच्या ॲबिलिटीला स्वतःलाही थँक्यू म्हणत स्वतःची पाठ थोपटायला पाहिजे. सो ते केल्यानंतर निश्चितच आपला कॉन्फिडन्सही वाढतो. पण आता बऱ्याच असं बघितलंय, जसं तू बोललीस की स्वतःच्या पाठीवर टॅप करणं पण खूप गरजेचं आहे. पण मग त्याच्यासाठी लोक करतात कुठेतरी एक तर कॉफी पिऊन येतात किंवा कुठेतरी जाऊन पिझ्झा बर्गर खाऊन येतात, किंवा काही लोक नेहमी उलट करतात, एखादं बुक स्वतःला गिफ्ट देतात. तर मग काय 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 ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत? एक म्हणजे आता हे जे तू म्हणालास ना की एकटं कॉफीला जाणं किंवा एकटं पिक्चरला जाणं, ह्या गोष्टी कुठेतरी चांगला सेल्फ एस्टीमचे लक्षण आहेत की तुम्हाला खूप डिपेंडन्सी नाहीये आजूबाजूच्या लोकांवरची. सो नक्कीच हे करू शकतो. तुम्ही स्वतःला थँक्यू म्हणण्यासाठी स्वतःला लेटर लिहू शकता. ओके, सुंदर वे आहे की जे कधीही जेव्हा डल वाटेल, असं वाटेल की मी करू शकत नाही, रीड इट आउट. तुम्हाला स्वतःला त्याच्यातनं खूप गोष्टी गेन होतात आणि लक्षात येतं की आपण हे कसं डील करत होतो इतके दिवस. त्याच्यानंतर आपण जसं आहे की काहीतरी चांगल्या गोष्टी स्वतःला गिफ्ट करू शकतो. सो दॅट गिफ्ट कॅन बी हॅव्हिंग अ गुड हॅबिट. ओके, कॅन बी एनिथिंग. म्हणजे गिफ्ट म्हणजे फक्त काहीतरी मटेरियलिस्ट पाहिजे असं नाहीये. की समजा फॉर एक्झाम्पल मी कंटिन्युअसली जिमला जाईन किंवा मी माझे जे लाईफस्टाईल आहे
झोपायची वेळ साधी गोष्ट, किंवा झोपताना मी हे कमी बघीन आणि माझी झोप जास्त वाढवीन. याच्यासारख्या छोट्या गोष्टीपासून जे तू म्हणालास की बुक्स रीड करणं किंवा अजून आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी याव्यात, चांगले इन्साइट्स मिळावे, यासाठी जे जे इन्फॉर्मेशन गेन करता येईल त्याचा प्रयत्न करावा सारख्या. हॅपीनेस इज ऑल्सो एंडलेस मुवमेंट और एंडलेस फेज जे तुम्ही कंटिन्युअसली ग्रो करू शकता. नक्कीच. पण परत एक येतं ना की म्हणजे काल मी हॅपी होतो, आज काहीतरी घडलं, मी लो झालोय आणि परत मला हॅपी व्हायचंय, मग त्यासाठी काही असतं का? एकतर माणूस आहे म्हटल्यानंतर हे एक्सपेक्टेशनच ठेवणं चुकीचं आहे की मी कंटिन्युअस हॅपी राहील. कारण दुःखाच्या प्रसंगात आपल्याला रडायलाच यायला पाहिजे. तिथे जर आपण हसलो तर आपल्याला दुसरीकडे घेऊन जाते. सो याचा अर्थ असा आहे की ही जी डाऊनफॉल किंवा ही जे अप्स अँड डाऊन्स आपले सतत सुरू असतात, हे मॅनेज करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की जसं मी म्हटलं तुला की तो ऍटिट्यूड म्हणून बघणं, किंवा ह्या काही डेली रुटीनमध्ये ह्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये ठेवणं. ग्रॅटिट्यूड म्हणा, जर्नलिंग म्हणा, किंवा काउन्सिलिंग, थेरपी, कोणीतरी चांगले फ्रेंडमध्ये पण आपण काय डिस्कस करतो खूप महत्वाचं असतं. म्हणजे काय टॉपिक्स, क्रिकेट, समाजकारण, राजकारण, घरात काय चाललंय हे होतं. पण मला काय वाटतंय, तुला काय वाटतंय, तू कसा आहेस, मी कशी आहे, तुला आतापर्यंत माझ्याकडनं काय मला, हे पण टॉपिक्स चर्चा होणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीचे पण टॉपिक्स. आणि कसं आहे ना, तू मागच्या एका ह्याच्यामध्ये म्हणाला सपोर्ट ग्रुप बद्दल आपण बोललो. सपोर्ट ग्रुपसाठी माझं काय म्हणणं आहे की आपली ऑलरेडी कल्चरल सिस्टीम अशी आहे की आपल्याकडे ते असतात, ते अजून जरा छान बनवा ना. म्हणजे की बाबा आपण एक दिवस असं काहीतरी करू सगळे मिळून, अशी एखादी ऍक्टिव्हिटी करू की ज्याच्याने आपल्याला सगळ्यांना चांगलं वाटेल. मग ते क्रिकेट खेळायला असू शकतं, ट्रेकिंग असू शकतं, आणि ग्राउंडिंग टेक्निक मधलं ब्रीदिंग टेक्निक एकत्र करणं पण असू शकतं. एनिथिंग. सो अशा गोष्टी कल्टिवेटिव्हली केलं तरी सुद्धा त्याचा आपल्याला चांगला लॉंग टर्म मध्ये फायदा होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे इट्स टोटली ऑन यू की तुम्ही कुठल्या गोष्टी करू शकता आणि करताय. करेक्ट. आणि हे मला फार आवडलं की ऍक्च्युली हे सगळ्यांनी चेक करायला हवं की आपण जनरली हे कधीच विचारत नाही मित्राला की तू कसा आहेस. म्हणजे आपण बोलतो की आय एम युअर 2 AM फ्रेंड आज, की मी तुझा 2 वाजताचा मित्र पण आहे, पण हे विचारायलाच विसरतो की तू ऍक्च्युली कसा आहेस. ओके, काही प्रॉब्लेम चालू आहेत का, किंवा काही लो फील होतोय का, किंवा काही डल फील होतोय का, किंवा कारण आपण त्याच्यासोबत शेअर मार्केटच्या गप्पा मारतो, किती प्रॉफिट झाला हे डिस्कस करतो, पण हे कधीच डिस्कस करत नाही की लाईफ मध्ये काय प्रॉफिट झालाय का, की माइंड फुलनेस मध्ये काही प्रॉफिट झालाय का. नक्कीच. हा सगळा टेकअवे असावा असं वाटतं. पण आता या सगळ्याचा एंड करताना, म्हणजे आता आज आपल्याला पूर्ण सिरीजचा एंड एपिसोड आहे हा, ज्याच्यामध्ये आपण माइंड आजार बोललोय, त्याच्यानंतर काउन्सिलिंग बोललोय, मग डिप्रेशन, एन्झायटी बोललोय, आणि आज हॅपीनेसवर बोलतोय. तर तुला ओव्हरऑल काय सांगायला वाटेल की लाईफस्टाईल चेंजेस मध्ये, किंवा ओव्हरऑल काय सांगायला वाटेल की जर तुझ्याकडे यायचं नसेल एखाद्याला तर? दोन्ही सांगते, यायचं असेल तरी काय आणि नसेल यायचं तरी काय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की यायचं नसेल तर आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं, बेसिक लक्ष देणं, आणि त्याला इग्नोर न करणं. खूप वेळेला ते खूप छोट्या लेवलला असतं की जे आपण आपलं पण मॅनेज करू शकतो, पण जस्ट बिकॉज आपण ते दाबतो, म्हणजे सप्रेस करतो किंवा इग्नोर करतो, म्हणून ते वाढतं. आणि दुसरं महत्वाचं की आपल्या कल्चरमध्ये इतकी सुंदर व्यवस्था आहे, सपोर्ट सिस्टीम ऑलरेडी डेव्हलप्ड आहे, तिथे फक्त कुठली आपल्याला जास्त मदत करते कधी आणि कधी नाही हे माहिती असायला पाहिजे, आणि ती हेल्प घ्यायला पाहिजे. ओके, कारण आता मगाशी आत्ताच आपण बोललो की तू कसं आहे विचारलं पाहिजे, तर ह्याचं आन्सर मला हेच द्यायला लागेल की मी मस्त, ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन रिलेशन्स असलं पाहिजे. ओके, कारण आपण हे विचारलं तरी हे पहिलं आन्सर हेच असतं की मी छान आहे, मस्त आहे. ओके, पण ह्याच्या पुढे मला बोलता यायला पाहिजे, ही एक गोष्ट. आणि दुसरं मला हे सांगायला आवडेल की सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, सायकोथेरपिस्ट यांच्याकडे जाण्यामध्ये कुठलीही लाज बाळगण्याची गरज नाही. कारण मुद्दा असा आहे की जसं तुमची फिजिकल हेल्थ चांगली पाहिजे, तशी तुमची मेंटल हेल्थ पण चांगली पाहिजे. आणि आज आपण ज्या काळामध्ये आहोत, आज आपले जेवढे काही स्ट्रेसर्स आहेत खूप अनकंट्रोलेबल, म्हणजे आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी पण खूप झालेल्या आहेत. अशा वेळेला जर माझी इनर त्या गोष्टींशी डील करायची स्ट्रेंथ जर मेंटेन राहिली तर मी खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीतनं पार पडू शकते. थँक्स. मी पुन्हा एकदा म्हणेन, माझ्यासाठी या पूर्ण सिरीज मधून खूप चांगला टेकअवे मिळालाय. मला असं वाटतं की छान छोट्या छोट्या हॅबिट्स, सवयी,
ज्या तुला माइंड किंवा मला स्वतःला माइंड रिफ्रेशसाठी किंवा Yes. माइंडफुलनेससाठी साठी. कामाला येतील. येस त्याच्यानंतर बेसिकली जसं तू बोललीस की टॅबोज जे Yes. होते गोष्टींचे ते नाही असले पाहिजे. हम्म. कारण मलाही होते, मी असं Yes. नाही म्हणणं की नव्हते, थोड्याफार बाबतीत होते जे आपण डिस्कस केले Yes. आणि क्लिअर झाले. आणि डेफिनेटली की जसं तू बोलतेस हम्म. की आजार आहेत हे हो. आणि यांना कन्सिडर केलं पाहिजे Yes. किंवा ह्या इमोशन्स आहेत Yes. त्यांना कन्सिडर करायचे. Yes. लर्निंग अनलर्निंग झालं, Yes. त्यानंतर ग्रो झालं, कॉन्फिडन्स झालं, Yes. सेल्फ लाईक डिमोटिवेशन झालं, हे Yes. सगळे इमोशन्स आहेत आणि वी शुड कन्सिडर हम्म. ते. तर नक्कीच हे ऍक्च्युली टेकअवेज होते हम्म. माझ्यासाठी. पण मला त्याचसोबतच तुला विचारायला आवडेल की थ्रूआउट द सिरीज तुझा एक्सपिरियन्स कसा होता ताई, किंवा तुला कसं वाटलं? मला एकतर खूप छान वाटलं की तू चूज केलं की मेंटल हेल्थचा टॉपिक आपण ब्रिंग अप करावा आपल्या लोकांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच. कारण मुद्दा हेच होतो की सायकोलॉजिस्ट किंवा आम्ही थेरपिस्टना खूप प्रॅक्टिसमध्ये अडकलेलो असतो. अवेअरनेसचा जो काम आहे ते अशाच गोष्टींथ्रू होतं. नक्कीच. सो मलाही तुला थँक्यू म्हणायला आवडेल. आत्ता आपण ग्रॅटिट्यूड बद्दल बोललो. सो मलाही तुला थँक्यू म्हणायला आवडेल की तुला असं वाटलं, तो इम्पॉर्टन्स वाटला आणि ते टॉपिक इतक्या इन डिटेलमध्ये, म्हणजे आपण बऱ्याच गोष्टींबद्दल आजपर्यंत चर्चा केली आहे. सो ते आपण पोचायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुझ्या आणि माझ्या अशा मिळून कोलॅबरेटिव्ह ह्या कामामुळे बऱ्याच लोकांना मदत होऊ शकते असा मला पूर्ण विश्वास वाटतो. सो वन्स अगेन थँक्यू टू यू की Yes. प्रत्येक वेळेस टाइम देऊन तू आमच्यासोबत आलीस. Yes. आणि त्याचबरोबर तुम्हालाही खूप खूप थँक्स. Yes. तुम्हाला एपिसोड कसा वाटला, त्याचबरोबर तुम्हालाही तुमचे काही ग्रॅटिट्यूडचे एक्झाम्पल्स किंवा काही भावना असतील त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.